पत्रकार दिनानिमित्त सोलापुरात ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। तसेच विविध दैनिक, साप्ताहिक चॅनलमध्ये काम करणारे पत्रकार आणि संपादकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। सोलापुरातील जेल रोड परिसरात असलेल्या साने गुरुजी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सोशल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर तांबोळी, ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सलाउद्दीन शेख, शहराध्यक्ष विजयकुमार उगडे, काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, यशवंत पवार, लोकप्रधान न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक असलम शेख, लोकप्रहार न्यूज चॅनलचे संपादक जमीर शेख उपस्थित होते। यावेळी ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनतर्फे सोलापूर शहरात विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिक, यूट्यूब चॅनलमध्ये कार्यरत असलेले पत्रकार, प्रमुख संपादक यांचा सन्मान करण्यात आला। लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी घेतलेला हा आढावा। चौथा स्तंभ है, तो मैं ये कहना चाहता हूँ कि अपनी एक जवाबदारी दिल पर लेकर अगर करेंगे तो पूरे सोलापुर को जो बेकारी, बेरोजगारी, महंगाई, इसको इंसाफ मिलेगा। शेतकरी जो आत्महत्या कर रहे हैं इसको इंसाफ मिलेगा। आप अपनी जिम्मेदारी खूब से निभाओ, ईमानदारी से अपने काम को आगे बढ़ाए तो सबको इंसाफ मिलेगा। आप में बहुत दम है, आपके कदम में दम है, तो हम भी ऐसी उम्मीद रखते हैं कि सबसे तुम मिलकर काम करें, हमारे भी साथ में रहेगा। हम हमेशा साथ में हैं। इतना बोलते हो मैं मेरी जगह लेता हूँ। जय जय महाराज। शहरामध्ये पत्रकारांना न्याय कुठे देतो? ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन एक नॅशनल संघटना आहे। ये नॅशनल संघटना पत्रकारांच्या हितासाठी काम करतो। प्रत्येक राज्यामध्ये या संघटनाचे पदाधिकारी उपलब्ध आहेत। हिंदी भाषिक राज्यामध्ये ज्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या प्रभागामध्ये या संघटनाचा प्रभाव जास्त आहे। ही संघटना पत्रकारांसाठी काम करताना सामाजिक तिचे जाणीव आहे, त्या सामाजिक त्याच्यासाठी काम करते। ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन 19च्या अगोदर एक महाराष्ट्रामध्ये एक नाव होता। इलेक्शन कोविडच्या नंतर या संघटनाला काही अडचणी आल्या, त्यामुळे संघटनाचे कामकाज थोडं थांबल्यानंतर आता परत उघडे सर आणि अनेक आमच्या संघटनाचे आमचे आयाबी आहेत ज्यांच्या पाठबळ आमच्या संघटनाला कंटिन्यू मार्गदर्शन असत आहे की संघटना कशी चालवावं, संघटनामध्ये काय असावं, संघटनामध्ये काय नसावं, या कंटिन्यू मार्गदर्शन आमचे आयाबीचे आहेत। आम्हा असलमभाईचं कंटिन्यू या लोकप्रधानच्या पूर्ण भारतामध्ये एक नाव आहे। असलमभाईचं आणि आयाबीचं मार्गदर्शन आहे। आमचे जमीर भाई, आमचे मोठे भाऊचे एक मोठा मुलगा आणि त्यांचंही मार्गदर्शन या संघटनेला असते। यापूर्वी या संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, त्याचा अभिमान आम्हाला आहे की आज परत संघटनामध्ये काम करतात। पण यापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशनचा एक जबाबदारी त्यांनी। माझा असं मत आहे की जर काही संघटनाचे सभासद आहेत या संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करावं। आज छोटासा कार्यक्रम, आमची जेवढी ताकद होती त्याप्रमाणे आम्ही छोटासा कार्यक्रम केला। आमचे त्यामध्ये सर्वात मोठा योगदान आमचे जुबिली आहे आणि सर्वात मोठा अभियान आमचे जे मार्गदर्शक सर्व जिल्ह्याला मार्गदर्शन करतात आमचे 100% साहेब आले। त्यामुळे सर्व कार्यक्रम यशस्वी झाला असा सध्याला कार्यक्रम राहतात। मी असं विनंती करतो माझ्या भाषणातून 100% साहेबांना मार्गदर्शन करावे याची विनंती करतो। आणि काल 6 जानेवारी जो राज्यात सर्वत्र पत्रकार दिन साजरा केला जातो, त्या पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आपल्याला जो आज हा कार्यक्रम होता, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन हे नॅशनल लेवलला काम करणारी संस्था आहे। सोलापूर जिल्ह्यात यांचं काम चांगलं आहे आणि या संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्र सृष्टीचं सुरुवात केली आणि त्याच त्यांनी ज्यावेळी हे दर्पण सुरू केलं त्यावेळेस
त्या दर्पणमधनं त्यांनी देशीय समाजाला म्हणजे आपल्या समाजाला ज्या समाजातील चाली रूढी परंपरा ज्या काय आहेत ते चुकीच्या आहेत तर त्याविषयी जनजागृती करण्यासाठी हे साप्ताहिक हे नियतकालिक सुरू केलेलं होतं. त्यांनीचे पत्रकारितेचे मूलतत्व ठरवून दिले होते. त्याच पत्रकारितेच्या मूलतत्वावर आजची पत्रकारिता सुरू आहे. याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत असतील परंतु सर्वजण चुकीचे नाहीत. पत्रकारितेचे मूलतत्व जपून आहेत म्हणून आजची पत्रकारिता टिकून आहे. प्रिंट मीडिया असू द्या, सोशल मीडिया असू द्या किंवा आजचा जो सोशल मीडिया आहे यूट्यूब वगैरे हे सर्व जे आपल्या पद्धतीनं जास्तीच्या वस्तुनिष्ठ बातमी देण्याचा प्रयत्न करतात ते काम म्हणजे पारतंत्र्यापासून जे आपली पत्रकारिता आहे ते स्वतंत्र पाहता प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता सोशल मीडिया अशा पद्धतीने ते काम अविरतपणे सुरू आहे आणि प्रत्येकाला आपल्या जबाबदारीचे भान आहे. पत्रकार म्हणून मोबाईल काढला किंवा यूट्यूब किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातमी दिली किंवा प्रिंट मीडियामध्ये लिहून आली तरी सर्वांचं महत्त्व समान आहे. प्रिंट मीडियाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की त्याचे बाबा प्रिंट एक पुरावा म्हणून शिल्लक राहतो परंतु तसं बातमीच्या दृष्टीने कुठल्याही मीडियाचं महत्त्व कमी नाही. आपण जे घडलेली घटना आहे ते सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून करत असतो. आपल्याला इनडायरेक्टली कोणी सांगत नाही मात्र हा दबाव पत्रकाराच्या मनावर तयार होतो. दुसरा दबाव आहे तो वृत्तपत्र संस्थेचे मालक. संस्थेचा मालक काय म्हणतो, तू किती बातम्या लिहिला काय आणला मला माहीत नाही, माझं पेपर चालायला पाहिजे, पेपर विकायला पाहिजे, चॅनलला जाहिरात मिळायला पाहिजे आणि तू जाहिरात आण काय करतो कर आणि तू पत्रकार आहेस ते बघ कसं चालवायचं. मालकाचा एक दबाव त्या पत्रकारावर पत्रकारितेवर येऊन ठेपलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे जाहिरातदार. आता मी गेलो, मी चॅनल चालवणार आहे आणि मी त्या चॅनलचा पत्रकार आहे आणि मी जाहिरात मागायला गेलो, तो काय म्हणतो मी जाहिरात कशासाठी देऊ कशासाठी देऊ. आता बघा आज मीडिया खूप एकदम पुढे आलेली आहे. आज प्रिंट मीडिया बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आपण म्हणतो माझ्या पेपरचा खप एवढा आहे, माझ्या पेपरचा खप तेवढा आहे, मला वाटतं संशय आहे. प्रिंट मीडिया नाही, आता सध्या चालणार पुढील काळामध्ये पूर्ण चॅनल चालणार, दृकश्राव्य साधन चालणार. हे महत्वाचं आहे. याच्यासाठी आपण याच्यामध्ये नवीन काय करू शकतो का. मग जाहिरातीच्या माध्यमातून जर चॅनल चालत असेल तर जाहिरातीचे दर आपण कसे दिले, ती जाहिरात बरोबर व्यवस्थित जाते का, ती जाहिरात लोकांपर्यंत पोहोचते का, आपलं चॅनल किती जण बघतात, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. हा आहे जाहिरातदाराचा तिसरा दबाव गट. चौथा दबाव गट आहे समाजातील विविध दबाव गट. समाजामध्ये विविध पक्षाचे लोक आहेत, विविध पक्षाचे प्रमुख आहेत. ते काही मित्र आहेत, काही लांबचे आहेत, काही जवळचे आहेत, काही मित्रांचे मित्र आहेत. काय करायचं, कसं करायचं, हा एक दबाव गट पत्रकारावर बाबांनो आज तयार झालेला आहे. त्याच्यानंतर बातमी पुरवणारे मार्ग. आपल्याला बातमी कोण पुरवत आहे, बातमी खरी आहे का, बातमी खोटी आहे का, बातमीचं वजन काय, बातमीचं मूल्य काय, ती भित्त पत्रकारिता आहे का, ती कुठेपर्यंत पोहोचते, त्या बातमीनं समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का, समाजामध्ये जागृती निर्माण होणार आहे का. अशा प्रकारचा दबाव ते बातमीच्या संदर्भामध्ये आज आपल्या समोर निर्माण झालेला दिसून येतो.